सगळ्या सटर फटर गोष्टींना नका विचारत जाऊ तुम्ही, कुणाला महत्व देताय? पंकजाताई आमच्या नेत्या आहेत आणि त्या खूप छान काम करतायत, त्यांना केंद्रामध्ये जबाबदारी आहे. आणि माझं म्हणाल तर मी काम करतेय. ज्या मेधाताईंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे, अतिशय सार्थ निवड अशी पक्षाने त्यांची केलेली आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांनी त्यांची विधानसभा सोडली पक्षाच्या आदेशावर, तुम्ही हे तर बघा. आणि आज पक्षाने त्यांचा विचार केला. हा भारतीय जनता पार्टी आहे, याला म्हणतात पार्टी विथ डिफरन्स, जे सटर फटरना कळणार नाही. हे मला तुम्हाला सांगायचं. आमचा अजित गोपछडे काय म्हणजे अशी निवड केली आहे पक्षाने की अगदी हाडाचा कार्यकर्ता आपण ज्याला म्हणतो, आणि अशांना राज्यसभेवर पाठवलंय जे त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. त्यामुळे बाकी कोण बोलतंय त्याला काही फार महत्व नाही. आमची ही फॅमिली आहे आणि पक्षाचं सगळ्यांवर लक्ष असतं. प्रत्येकाला योग्य वेळी संधी मिळते. मी तर तुम्ही मला विचाराल तर मी मेधाताईंसाठी अतिशय खुश आहे, मी अजितसाठी अतिशय खुश आहे की आमचे दोन असे अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेत. आणि विश्वास आहे मला, तुम्ही पण येणाऱ्या दिवसात बघाल दोघंही अशी उत्तम कामगिरी करतील. महाराष्ट्रातला जो आवाज आहे तो बुलंद असा दिल्लीला पक्षाने पाठवला. सारखं म्हणतात की भाजपने घर फोडलंय. अहो कशाला घर फोडलंय? जे आपण पेरणार ते उगवणार, आणि त्याच्यामुळे मला याच्यामध्ये काय वेगळं वाटत नाही. आणि तुम्हाला सांगते, लढत झाली तर सुनेत्रा पवार 100% निवडून येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.